टीम सोबत जोडलेले होतात. भले तुम्ही प्लेइंग 11 मध्ये नव्हतात परंतु टीम सोबत सातत्याने जोडलेले होतात. तर थ्रू आउट दी टुर्नामेंट या स्पर्धेमधून काय पॉझिटिव्ह तुम्ही घेताय ॲज अ टीम म्हणून? प्रत्येक प्लेयरांनी आपला 100% दिला. जेवढं एफर्ट द्यायचं होतं ते दिलं. बस आपल्याला तेवढंच बघायचं आहे. आणि टुर्नामेंटचं आयोजन वगैरे एकदम एक नंबर होता. तर अजून काय लास्ट क्वेश्चन, इथे मैदानावरती खेळण्यासाठी किती आतुरता होती? खूप जास्त. आज आतुरता देखील संपली आहे आणि इथे परफॉर्मन्स देखील आलाय. आज खूप आनंद डगआउटमध्ये तुमचा असेल. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या टीमचं. धन्यवाद. इथे प्रेझेंटेशन सेरेमनी पूर्ण झाली आहे आणि आता आपण जातोय. 7S लाईव्हची टीम देखील आपल्यासोबत जोडली गेली होती. आता नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. बॅकफुटला जाऊन एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे कंप्लीट करत असताना एकच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढलेली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच नंबर 2 दिवस क्रमांक 9 मध्ये सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची बाहेरची कडा चेंडू घेतोय आणि आपण जर पाहिलं ना तर बॉलला अडवलं देखील जाणार आहे. निमेश राजशेठ आपण बघू शकता. एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल. धावसंख्या झाली आहे 10. रोहित जैन आणि मनीष नहार ही आघाडीची जोडी आहे मैदानामध्ये. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रिटर्न चांगला होतो. एकच धाव पूर्ण होईल आणि एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपल्याला दिसतोय. धावसंख्या 11. कृष्णा पटेल पहिलं षटक मैदानावरती हाताळतात. ओहो, यावेळेसचा बॉल थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला आहे. फर्निचर फ्रॅक्चर केलं जाईल. पहिला धक्का, पहिली विकेट क्वालिटी वॉरियर संघाला इथे आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये एक धक्का बसतोय. फलंदाज बाद. हे 12वे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. बॅटिंग टीम आणि बॉलिंग करणारी टीम पाटीदार वॉरियर्स. क्वालिटी वॉरियर्स आपल्याला देखील विनंती आहे, आपला 12th मॅन या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध नाहीये. विनंती असेल चला थोडंसं फास्ट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 11 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरं षटक मैदानावरती प्रणव पटेल यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे ओव्हर नंबर 2 करण्यासाठी. स्ट्रायकर एंडकडे आपण रोहित जैन यांना बघतोय तर नवीन फलंदाज आनंद बलदोटा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यशस्वी नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जातोय. चांगली सुरुवात प्रणव पटेल इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. विजेता कप 2024 आपण पाहतोय. ड्राईव्ह चांगला केलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. अप्रतिम एफर्ट तिथे लावले गेले. धाव मात्र इथे सुद्धा मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावर आहे. दुसरं षटक सुरू असताना प्रणव पटेल यांच्या माध्यमातून ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे पूर्ण केला जातो. याही वेळेस ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय परंतु मिड ऑफ मध्ये बॉल अडवले जाते. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि त्या 3ही चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव खर्च करत असताना आपण गोलंदाज प्रणव पटेल यांना पाहिलेलं आहे. एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. धावसंख्या 11. यावेळेस आउटसाइड द ऑफ इट्स नॉन प्लेएबल डिलिव्हरी व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच सोहेल पठाण यांच्या माध्यमातून येतो. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि धावफलकामध्ये थोडासा बदल होतो. धावसंख्या आकार घेते आहे 12.
बॅटची बाहेरची कडा तिथे क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर चेंडूच्या पाठमोरे आहेत, परंतु चेंडू थेट जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि धाबा मिळतील 4. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. थँक्यू डीजे. आज खूप सुंदर गाणी आपल्याला डीजे राज प्लस यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात आणि आमचे ऑपरेटर डीजे भारत. 6:30 या इनिंगचा खेळ संपला पाहिजे. 6:30 वाजता. हो, शॉर्टबॉलचा वापर केलाय. इथे देखील आपण जर पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा देखील पूर्ण केल्या जातात. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. बाहेर जाणारा बॉल त्याला कट केलं. चेंडू जर आपण बघितलं तर सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी देखील ठरला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा आल्या. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. याही वेळेस हलक्या तर चेंडूला पुश केले. धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये. एक चौकार जर वगळला तर त्याच्या व्यतिरिक्त प्रणव पटेल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते. 1 बाद 18. आफ्टर 2 ओव्हर्स 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. विजेता कप 2024 आपण सर्वजण या ठिकाणी बघतोय. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आज अतिशय दर्जेदार आणि अतिशय बहारदार असं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आहे. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही विजेता कपची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 1 बाद 18 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत सुयश दोशी गोलंदाजी करण्यासाठी. सुयश दोशी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंडकडे आपण जर पाहिलं तर संघाचे कर्णधार आहेत आनंद बलदोटा, टीमचे कॅप्टन, क्वालिटी वॉरियर्स. ओहो, आखूड टप्प्याचा बॉल, थोडासा खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज आनंद बलदोटा यांनी. एक दमदार स्ट्रोक इथे खेळलाय. बॉल सीमा रेषेच्या अगदी बाहेर जात असताना आनंद ट्रेडिंग कंपनीचा हा चौकार. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती पोहोचत आहेत. एकच धाव तिथे मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली झाली 23-23. पाटीदार वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये इन ऍक्शन आपण क्वालिटी वॉरियर्सची टीम बघतो. अपील आहे परंतु प्रतिसाद मिळालेला नाहीये. डॉट बॉल इथे असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुयश दोशी यांच्या माध्यमातून खूप चांगली लाईन अँड लेंथ बघायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुयश दोशी यांनी अचूकतेनं गोलंदाजी केली आहे. ओ, यावेळेसचा बॉल कव्हरला खेळलाय. आमचे प्रताप लाईट डेकोरेटर्स, माऊली लाईट्स ऑन करा विनंती आहे. माऊली आपल्याला विनंती आहे लाईट्स ऑन करायच्यात. 1 बाद 23 अशी धावसंख्या पाहायला मिळते.
यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, अतिरिक्त शफल लाईनमध्ये येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु याही वेळेस रोहित जैन स्वतःवर नाराज दिसत आहेत, कारण त्यांच्या रडारमधला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुयश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. रोहित जैन स्ट्रायकर एंडकडे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ओव्हरचा खेळ देखील इथे होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर क्वालिटी वॉरियर्स या संघाने आतापर्यंत धावा बढवल्यात. 1 बाद 23. तीन ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 23 धावा धावफलकावर आहे. 1 फलंदाज बाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज प्रणव पटेल यांना पुनश्च एकदा आमंत्रित करण्यात आले. मागच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेल्या. धावी ते मिळणार नाहीये. प्रणव पटेल या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली सुरुवात करताना आपल्याला बघायला मिळतात. एक सदाबहार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. एक आदर्श स्पर्धा, अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रीडा स्पर्धा. यावेळेस स्पाइड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी दोन्ही हात खोललेत. एक अतिरिक्त धावे ते मिळतात आणि अतिरिक्त अशा मदतीने धावा संख्येमध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. धावा झाल्यात 24. 1 फलंदाज बाद. 24 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस बॉल हलक्यात ढकललाय. क्षेत्ररक्षक तिथे जर आपण पाहिलं तर चेंडूवरती पोहोचले जात आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा प्रणव पटेल तयार होतील. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. कव्हर पॉइंटला प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले निमेश राज यांच्या माध्यमातून. आज इनफिल्डच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर इनफिल्डच्या आतमध्ये नितीन मुनोत, निमेश राज आणि सचिन मुनोत सर यांनी खूप चांगली फिल्डिंग केली आज. कारण तिथे क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण असतं. रिॲक्शन टाइम जास्त मिळत नाही. यावेळेस कव्हरला खूप चांगला ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर 27 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं तर या चेंडूवरती खेळत असताना फलंदाज असतील, गोलंदाज असतील, या दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागते. नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. मुख्य पंच तिथे आपण पाहतोय की सोहेल पठाण यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा देण्यात आला. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटची सुवर्ण संधी असेल रोहित जैन यांच्यासाठी. मला वाटतं ओव्हर स्टेप तिथे करण्यात आली आणि फ्री हिटची संधी देखील इथे असेल. प्रणव पटेल तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला रोहित जैन. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी ते व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक अतिरिक्त धाव. फ्री हिट कंटिन्यू आहे. अजूनही मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी रोहित जैन यांना. धावफलक 29 आकड्यावर आहे. एक फलंदाज आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बाद झालेला आहे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क तिथे होताना पाहायला मिळालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून चाललाय. खूप चांगली गोलंदाजी, खूप अचूकतेनं गोलंदाजी प्रणव पटेलने देखील केली आहे. या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध एकही मोठा फटका आलेला नाहीये, परंतु अतिरिक्त धावा थोड्याशा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 29. फुल टॉस. कव्हरला बॉलला हलक्या तर पुश केलंय.
आणि पुश केल्यानंतर दोन्ही फलंदाज खुश दिसत आहेत. एकच धाव कंप्लीट आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील जाईल पुढे. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर क्वालिटी वॉरियर्स या संघाने धावा बनवल्यात. 1 बाद 30 धावा, 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी, परंतु जिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी त्याच्या हातामध्ये 1 बाउन्स बॉल जाईल. फटका चांगला होता, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं आपण जर पाहिलेलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेल्यामुळे तिथे फक्त 1च धाव मिळेल. बिग हिट केला इथे, मोठा फटका, बिग ब्लास्ट, बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल आणि रोहित जैन यांच्या बॅटमधून निघेल एक दमदार शानदार षटकार. देखील आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. बॉल वेगात चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकारा पाठोपाठ एक शानदार, एक जबरदस्त चौकार येतोय. ओहो, यावेळेस स्विच हिट केलाय आणि हा सुद्धा एक सुंदर फटका, नेत्रदीपक स्ट्रोक. रोहित जैन यांच्या बॅटमधून अजून एक अवित्रीबाईक सिक्सर. जागा बनवली आणि स्विचिटचा एक देखणा फटका खेळलाय रोहित जैन यांनी. हा फटका खेळण्यासाठी आपण जर बघितलं तर पॉवर देखील पाहायला मिळाली आणि प्रॉपर टायमिंग देखील बघायला मिळालं. हा फटका खेळणं तेवढं सोपं नाहीये. यावेळेस चांगला बॉल होता, पंचांकडे अपील केली आहे, पंचांनी मात्र प्रतिसाद दिलेला नाहीये. ओव्हरचा खेळ आपण बघणार आहोत, इथे संपलेला आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 48. एक फलंदाज बाद आहे. 1 बाद 48 5 ओव्हर नंतर. कहीं
दिलवाली सुरुवात होईल आणि 6वं षटक हे मैदानावरती टाकलं जाईल. ते टाकण्यासाठी गोलंदाज देखील पूर्णपणे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. 30 माफ करा 48 5 ओव्हर नंतर 48. पाच ओव्हर नंतर 48 धावा गोलंदाजी करण्यासाठी चिराग बडेरा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. 9.60 करंट रन रेट. बॅकफुटला जाऊन हा बॉल खेळला तिथे आहे क्षेत्ररक्षक नितीन मुनोत यांना आपण बघू शकता. चांगली फिल्डिंग केली आहे. चांगला थ्रो तिथे पाहायला मिळालाय. धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावर 48 धावा. थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ देखील या ठिकाणी करतोय. आणि समोर जर बघितलं तर फलंदाजी करणारा संघ प्रामुख्याने रोहित जैन चांगली बॅटिंग करतायत. 48 पैकी 35 धावा त्यांनी वैयक्तिक बनवलेल्या आहेत. नाबाद ते बॅटिंग करतायत. आनंद बोलतोटा स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस कव्हरला बॉल जाईल. यावेळेस बिटवीन द गॅप चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड क्लिअर केली चेंडूने त्यामुळे एक सिंगल मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 49 रन्स. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर रोहित जैन खूप चांगले खेळलेत. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली. मागच्या सामन्यामध्ये प्रणव पल्लोड यांनी प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकलं. इतकी सुंदर बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. यावेळेस पिच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क इथे नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. धावफलकावर 49. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला दिसते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर एकूण अंपायर रिव्ह्यू आहे इथे. नो बॉल. फ्री हिट. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर थोडंसं खराब होताना पाहायला मिळणार आहे. त्याचा फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या झाली आहे 53 धावा. 50 अप. फलंदाजी करणाऱ्या संघाने 53 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 2 बाद होईल. आनंद बोलतो त्यांना परतावं लागतंय. विकेटचं बदल. फलंदाज आनंद बॅक टू द डगआउट.
आनंद बलदोटा 10 चेंडू आणि 11 धावा बनवत असताना बाद झाले. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील पवन पोखरडा यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 6 सुरू आहे. चिराग बडेरांच्या माध्यमातून षटक क्रमांक 6 पूर्ण करण्याचं कामकाज सुरू आहे. 5 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्यात, 1 विकेट त्यांना मिळाली आहे. आगळा वेगळा प्रयत्न आहे आणि विकेट देखील मिळते. पहिल्याच बॉलवर पवन पोखरडा यांना माघारी जावं लागतं. मोठी विकेट. पवन पोखरडा गोल्डन डकची शिकार. शून्याचा चष्मा घालून ते माघारी जातील. विकेट. मागचा सामना पण जर बघितला तर सामना क्रमांक 41 मॅच नंबर 41 आगम विनियर्स संघाने 106 धावा बनवल्या होत्या आणि त्यामध्ये प्रणव पल्लोडने केलेली एक जबरदस्त फलंदाजी आपल्या स्क्रीनवर देखील आपण ते ग्राफिक्स पाहू शकता. तो सामना 31 धावांनी जिंकला होता. वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने 75 बनवल्या होत्या. टीम तिथे ऑल आउट होताना पाहायला मिळाली होती. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि एक महत्वपूर्ण लढत, कारण आज लीग स्टेज मध्ये शेवटच्या मॅच प्रत्येक संघ खेळताना दिसतील. ओव्हर नंबर 7 सुयश दोशी गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. आखूट टप्प्याचा बॉल होता. रोहित जैन यांना आपण स्ट्रायकर एंड कडे पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मनोज चोपडा मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. बॅटिंगची एक वेगळी स्टाईल आहे. बॅटिंगला उभं राहण्याची एक वेगळी स्टाईल आहे रोहित जैन यांची. हो, यावेळेसचा बॉल उडवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. एक शानदार आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट केला होता, परंतु संपर्क इथे होताना पाहायला मिळालेला नाहीये. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक बॅटिंग स्टाईल बघितल्या असतील अनेक फलंदाजांच्या. इथे रोहित जैन एक वेगळ्या स्टान्सने उभे राहतात. जॉर्ज बेली साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध उलटे उभे राहून फलंदाजी करायची हे देखील आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललंय. तिथे एक धाव मित्रांनो कंप्लीट होते. मनोज चोपडा आता स्ट्राईकवर देणार आहेत. फवाद आलम आपले 3 नाही तर 4 स्टंप सोडून उभे राहायचे, पण चेंडू ज्यावेळेला जवळ यायचा त्यावेळेला रेग्युलर उभे राहायचे. केविन पीटरसन जेव्हा बॅटिंगला उभे असायचे तेव्हा ते पाय खोलून उभे असायचे. ते बघायला चांगलं जरी वाटत नसलं पण त्यांच्यासाठी ते इफेक्टिव्ह होतं. ही टेक्निक त्यांना लाभदायक ठरायची. याचा वापर ख्रिस गेलने देखील केला होता. चांगला बॉल यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना स्टीव्ह स्मिथ त्यांना विकेटवर नाचायची एक वेगळी सवय होती आणि टेस्ट मॅच मध्ये ते प्रेक्षकांना बघणं एंटरटेनमेंट आणि बॉलरला कन्फ्यूज करायचं काम ही बॅटिंग स्टाईल करायची स्टीव्हन स्मिथ यांची. अशा अनेक विविध बॅटिंग स्टाईल्स आपल्याला बघायला मिळायच्या. चंद्रपॉल यांची एक वेगळी बॅटिंग स्टाईल असायची. गोलंदाज सुयश दोशी तयार होत आहेत. स्पीच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अटेम्प्ट हा अनसक्सेसफुल राहिला. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. ओव्हरचा खेळ संपणार आहे. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 59. 3 फलंदाज बाद असतात.
7 ओव्हर संपलेल्या आहेत. 59 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी चिराग यांना पुन्हा एक नामंजूरित करण्यात आलं. चिराग बडेरा यांना आपण पाहू शकता. मनोज चोपडा आता स्ट्रायकर एंडकडे आहे, तर दुसऱ्या बाजूला रोहित जैन यांनी 30 चेंडू खेळलेत. 41 धावा त्यांनी नाबाद बनवलेल्या आहेत. या मॅच मध्ये प्रभावित करतायत. उल्लेखनीय कामगिरी, प्रशंसनीय कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी आपल्याला रोहित जैन यांची इथे बघायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये आपण प्रणव पल्लोड यांना पाहिलं होतं. प्रणव पल्लोड यावेळेस खूप चांगला बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतो. टीमची शेवटची मॅच आणि प्रणव पल्लोड यांची पहिली मॅच, आणि त्यांनी तिथे खूप चांगला खेळ केला. लेट पण थेट आणि करेक्ट कार्यक्रम आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. परफेक्ट नियोजन आणि त्यानंतर करेक्ट कार्यक्रम. ओहो, यावेळेचा बॉल हवेत आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. यस नो बॉलचा कॉल. बॉल लॉंगॉनच्या दिशेने जरूर गेलाय आणि तिथे झेल देखील पकडला गेला होता, परंतु फलंदाज सुरक्षित असतील कारण हा नो बॉल घोषित करण्यात आला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतील. चेंडू कमरेच्या वर होता आणि फलंदाजाचं देखील पदलालित्य बघायला मिळालेलं नव्हतं. फ्री हिट. याही वेळेस नो बॉल येताना पाहायला मिळतो. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतील. नो +2 आणि 3 धावा त्या ठिकाणी प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डेंजरस बिमरची मला वाटते वॉर्निंग देखील इथे पंचांच्या माध्यमातून दिली गेली. आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील बघितलं असेल की जो बिमर फलंदाजाला घातक ठरू शकतो. सुरुवातीला आपण बघायचो की 2 बिमर आले की गोलंदाज बंद असायचे, परंतु तो शरीराच्या दिशेनं जो बिमर येतो तो तिथे ग्राह्य धरला जातो आणि ते डेंजरस बिमरची वॉर्निंग देखील देण्यात आलेली आहे. ओव्हर नंबर 8 सुरू असताना धावसंख्या झाली आहे 64. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर गोलंदाज पुढच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार होतील. चिराग हलक्या हाताने बॉलला पुश केले. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहेत. पुश करो और खुश रहो हे चित्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. एक शानदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. A1 स्पर्धा विजेता कप 2024. आज आपण जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचं 4थं वर्ष आहे. द्विधा मनस्थितीमध्ये आले होते मनोज चोपडा. यावेळेस ऑन साइडला खेळावं की बॅकफुटला जाऊन खेळावं या द्विधा मनस्थितीमध्ये
यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे, लॉंग ऑफच्या दिशेने जाईल, तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहेत, पेट्रोलिंग करत असताना बॉल थांबणार नाही, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार, 4 मध्ये कन्वर्ट झालाय. यावेळेस आडव्या बॅटने बॉलला खेळले, क्रॉस बॅटेड फटका, बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे आणि रोहित जैन यांच्या बॅटमधून एक आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट चौकार. आठ ओव्हर संपलेल्या आहेत आणि 8 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 75 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. रोहित जैन 48 रन्स नॉट आउट, 48 धावेंवर नाबाद फलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला मनोज चोपडा आहेत, 5 चेंडू त्यांनी खेळलेत, 7 धावा त्यांनी देखील बनवल्यात. 8 ओव्हर संपल्यात, आता शेवटचे 12 चेंडू येणं बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे, कारण मॅच महत्वपूर्ण आहे. आजचा दिवस जर आपण पाहिला तर लीग स्टेज मध्ये आज प्रत्येकाची शेवटची मॅच आहे, त्यामुळे प्रत्येकाला जिंकायचं इथे, प्रत्येकाला 2 गुण घ्यायचे, प्रत्येकाला 2 पॉइंट्स घ्यायचे. 75 ओव्हर नंबर 9 कृष्णा पटेल त्यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेलाय, डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 75, 3 फलंदाज बाद असताना त्यावेळेस लॉफ्ट तर केलाय, बॉल हवेत आहे, परंतु निर्जन स्थळी हा चेंडू पडला जाईल. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावा देखील 76 आतापर्यंत बनवल्यात. धावफलकाला आकार मिळालाय 1 धावा अधोरेखित केल्यानंतर. यावेळेस फाईन लेगला बॉल जाईल, तिथे क्षेत्ररक्षक देखील आपण पाहू शकता चेंडूवरती पोहोचतायत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आणि रोहित जैन यांनी अर्धशतक पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित जैनसाठी. जबरदस्त इनिंग. आज मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं प्रणव पल्लोड यांनी अर्धशतक बनवलं. आज दुसरा सामना आहे, दुसऱ्या मॅच मध्ये देखील क्वालिटी वॉरियर संघाकडून खेळत असताना रोहित जैन यांनी अर्धशतक बनवलं. सौरभ संकलेच्या यांनी देखील एक अर्धशतक दुसऱ्या डावामध्ये मागच्या मॅच मध्ये बनवलं होतं. म्हणजे आज आपण जर बघितलं ना तर तिसरी इनिंग सुरू आहे आणि तिसऱ्या इनिंग मध्ये 3 अर्धशतक झाली आहेत, प्रत्येक इनिंग मध्ये अर्धशतक. 78 यावेळेस लॉफ्ट केलाय, बॉल उंच आकाशामध्ये गेलाय आणि कॅच ड्रॉप, झेल तिथे सुटलाय. खूप उंच गेलेला बॉल होता. 9th ओव्हर इन प्रोग्रेस. बॉल हवेत होता, खूप उंच गेला होता. या वाडिया पार्क वरून जर एखादा हेलिकॉप्टर गेला असता तर त्याला चेंडू लागला असता, इतका वर बॉल गेला. 79 79 धावा. यावेळेस इनसाइड आउट खूप चांगला फटका आहे, परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपलाय, 9 ओव्हर संपल्यात आणि 9 ओव्हर नंतर धावफलकावर आपण जाणार आहोत. 80 धावा
3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये क्वालिटी वॉरियर्स. 80 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 9 ओव्हर. रोहित जैन नॉट आउट 51, 37 बॉल्स. मनोज चोपडा नॉट आउट 9, 8 बॉल्स. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 9 ओव्हर संपलेले आहेत. शेवटचं षटक आता मैदानावरती टाकलं जाणार आहे. शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील. बघूयात या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. प्रतिस्पर्धी पाटीदार वॉरियर्स या संघाच्या समोर ते देखील आपल्याला बघायचं आहे. 3 बाद 80 धावा, 9 फलंदाज बाद, 9 ओव्हरनंतर 3 बाद 80 धावा झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतील. शेवटचं षटक टाकण्यासाठी निलेश पटेल यांना आपण बघतो. समोर मनोज चोपडा स्ट्रायकर एंड कडे. यावेळेस खूप चांगला बॉल फुलर लेंथ वरती होता. धाव इथे मिळणार नाहीये. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच देखील चालू आहे. 5 टेस्ट आहेत आणि त्यातली दुसरी टेस्ट आता सुरू आहे. पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने 180 बनवल्या आणि दुसरा डाव सुरू आहे आणि दिवस संपलाय पहिला. 1 बाद 86 धावा ऑस्ट्रेलिया संघानं बनवल्या. ती 1 विकेट जी आहे ती जसप्रीत बुमराह यांना मिळाली. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल होता. शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतं. एकच धाव तिथे कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 81 धावा आपण धाव फलकावरती पाहतो. बॉल हवेत आणि तिथे झेल पकडला जाईल. रोहित जैन यांना माघारी जावं लागते. विकेट. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. प्रतिकेश यांनी आल्याबरोबर पुलचा 1 फटका खेळलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एकच सिंगल मिळतं. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या आपण बघणार आहोत. 82 धावा, 4 फलंदाज बाद आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. अर्थात 10वं षटक मैदानावरती सुरू असताना आपण पाहतोय क्वालिटी वॉरियरचा संघ प्रथमतः फलंदाजी करतो. आता शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. निलेश पटेल जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली आहे. कन्व्हर्ट केले चौकारामध्ये. 1 टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी यांचा हा चौकार इथे येतोय. 4.
पाहायला मिळतो. मनोज चोपडा यांनी शेवट गोड केला होता. क्वालिटी वॉरियर संघाने धावा बनवल्यात 86 आणि पाटीदार वॉरियर संघाला 87 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 87 रन्स टू विन इन 10 ओव्हर्स पाटीदार वॉरियर्स. चला टॉस करण्यासाठी रामसा वॉरियर्सचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत लगेच जॉईंट व्हायचंय. आणि खंडेलवाल खिलाडी टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील आमच्यासोबत लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल. यानंतरची मॅच आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता. रामसा वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये इन ऍक्शन खंडेलवाल खिलाडीज. एक चांगली मॅच, रोमहर्षक आणि एक चित्तथरारक लढत यानंतर देखील असेल. टॉस साठी विनंती आहे, थोडंसं फास्ट यायचं आपण. रामसा वॉरियर्स चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याकडे आज वेळ फार कमी आहे कारण आज आपण उशिरानं मॅच सुरू केलेली आहे. त्यामुळे विनंती सर्व टीमला राहील. यानंतर जे संघ इथे खेळणार आहेत त्या प्रत्येक संघाला विनंती राहील, आपण सहकार्य करा. वेळ वाचवायची ही महत्वाची सूचना आहे. आणि फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. आणि पंचांना देखील विनंती राहील की आपण देखील वारंवार सूचना खेळाडूंना करा मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस साठी रामसा वॉरियर्स कॅप्टन प्लीज, थोडंसं फास्ट यायचं आपण. रामसा वॉरियर्सचे कॅप्टन. झालेले आहेत. विनंती असेल टॉस आपण इथे लगेचच संपन्न करतो. आणि हा टॉस करण्यासाठी अमोल सर. हो हो दोन्ही टीम्सला विनंती राहील वेळ वाचवा या मॅच मध्ये. यानंतर देखील आपण सर्व संघांना विनंती करू की आपण वेळ वाचवायची आहे. टॉस संपन्न होतोय. चला रोनक सर या. खंडेलवाल खिलाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये रामसा वॉरियर्स अशी मॅच यानंतर होणार आहे. आणि आपल्यासोबत सन्माननीय अमोलजी शिंगी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 आणि त्या 3ऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय.
अमोलजी शिंगी सर यांच्या शुभ हस्ते आणि कॉल असेल रामसा वॉरियर्सचा. एस के इज अ कॉल. एस के टॉस जिंकलाय रामसा वॉरियर्स संघाने. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. आणि मॅच देखील मैदानावरती सुरू आहे. एक मोठं आव्हान आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील करायचा आहे. पाहूयात त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे होईल की या धावा रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी जाऊयात आपण समालोचन कक्षामध्ये. तुम्ही पाहत रहा विजेता कप 2024, ज्या स्पर्धेने आपल्या सर्वांना भरपूर आनंद दिलाय. यानंतर देखील बराचसा आनंद आपल्याला ती स्पर्धा देणार आहेत. तुम्ही कुठे जाऊ नका. स्टे ट्यून ऑन 7S लाईव्ह आणि पाहत रहा विजेता कप 2024. थँक्यू. And potentially harmful to your hearing. खेळत डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. एका धावेने धावांचा श्रीगणेश केला जाईल. फुलटास बॉल आपण पाहतोय. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीप मध्ये बॉल गेला. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 2. निलेश पटेल आणि पुनीत पटेल एका एका धावेसोबत मार्कअप झाले दोन्ही फलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती रितेश पारख. डाऊन दी लेग हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 3. इथे हलक्या हाताने आपण पाहते बॉलला पुश केलंय. एकच धाव मिळेल. वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये बॉल आला होता. मिड विकेटचे खेळाडू त्या दिशेने गेले. बॉलच्या दिशेने एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहे 4. 4 विदाउट लॉस. 57 बॉल मध्ये 83 धाव्यांची आवश्यकता आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. फेके करतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 विदाउट लॉस. डाऊन दी लेग वाईट बॉल. आणखी एक अवांतर धाव मिळेल. वाईट. एक षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 7. 54 बॉल मध्ये 80 धाव्यांची आवश्यकता आहे.
लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव आली. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅक वरती. 7:16 पहिला डाव पूर्ण होणं अपेक्षित आहे. पहिली इनिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे. फुलटॉस बॉल आपण पाहतोय, पायाच्या साहाय्याने अडवलाय. फॉलो थ्रू बॉल. आदरणीय श्रीमती मधुताई बोरा यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. आपलं देखील स्वागत आहे. फुलटॉस बॉल आपण पाहतोय, गॅप मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु इथे रेस जिंकली आहे बॉलने. थँक्यू. 8 धावा धावपलकावरती आहेत. निलेश पटेल यांच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराने त्यांनी बॉल आपण पाहतोय. फलंदाजाला रीड केलं गोलंदाजाने पूर्णपणे. आनंद बलदोटा अतिशय चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आनंद बलदोटा यांची देखील पाहायला मिळाली. 50 बॉलमध्ये 75 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. एका धावेचा प्रयत्न आणि ती धाव तिथे सफलतापूर्वक पूर्ण केली जाईल. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 13. 48 बॉल मध्ये 74 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. इथे बॉल हवेत इनफिल्डला क्लिअर केलंय. फटका चांगला आहे. 3-3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 15 असतील. 15 विदाउट लॉस. फुलटॉस बॉल चांगला फटका आहे. मिड विकेट रिझनला बॉल गेला डीप मध्ये. प्रोटेक्शन 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. फटका चांगला आहे आपण पाहतोय आणि
बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील गेलाय. रिप्ले आपण पाहूयात, त्यामध्ये खरी मजा आहे. फटका आपण पाहिला, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्क्वेअर कट. ते बॉलने दिशा बदलली. एक धाव मिळेल. पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहिलं पुनीत पटेल यांच्या बॅटमधून तो फटका आपण पाहिला. बॅकफुटला जाऊन फटका खेळले होते. अप्रतिम स्क्वेअर कट तिथे पाहायला मिळाला होता. खूप लेट खेळले आपण पाहिला, अगदी बॉलला येऊ दिलं आणि नंतर तिथे तो फटका त्यांनी खेळला होता. 21 धावा धावफलकावरती, 21 विदाउट लॉस. रितेश पारख. इथे देखील इनफिल्डला क्लिअर केलं. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बॉलच्या दिशेने आलेत, बॉलला थांबवतील देखील. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22, 22 विदाउट लॉस. पुढचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो, टर्न केलाय. मिडविकेट रिजनला बॉल गेला. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23, 23. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 23, 42 बॉल मध्ये 64 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज चोपडा. फुलरलेचा बॉल ऑन साइडला फटका खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 24 विदाउट लॉस. इथे आपण पाहतोय बॅटचे एज लागलंय. कुठली धाव मिळणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती.
फुलरलेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझनला बॉल गेला. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आज 6 डिसेंबर आहे. महापरिनिर्वाण दिन देखील आहे आणि आज अनेक खेळाडूंचा वाढदिवस आहे. त्याच्यामध्ये जसप्रीत बुमराह, करुण नायर, श्रेयस अय्यर यांचा आज वाढदिवस आहे. रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, आर.पी. सिंग या भारतीय खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. इथे बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे अंदाज लावतायत आणि बॉलच्या खाली पोहोचलेत. घरपोच सेवा त्यांना दिली आहे. प्री होम डिलिव्हरी. विकेट. फलंदाज बाद. पुढचा बॉल पण एकदम मिड विकेट रिजनला गेला. एक धाव मिळेल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. कमी गतीने बॉल टाकलाय. मनोज चोपडा यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माइल आहे आणि हा बॉल डॉट आहे. सत्तावीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 बॉलमध्ये 60 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन साइडला आपण पाहिलं. बॉलला फोर्स केलं मिड विकेट रिजनला. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 28 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 1 विकेट.
त्याच्या नजरेत आग कडी तीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे इन फील्डला क्लिअर केलं, फटका चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यातून बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ रिझनला, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चांगला फटका आपण पाहिलाय, अप्रतिम फटका आहे. क्लीन बोल्ड, सुयश दोशी नाव, बॅक टू द पवेलियन. अप्रतिम बॉल, चौकाराचं प्रत्युत्तर इथे दिलंय, पलटवार केलाय गोलंदाजाने. फलंदाज सुयश दोशी त्रिफळाचे. कमालीचा यॉर्कर आहे, अनप्लेबल डिलिव्हरी. रिप्ले मध्ये आपण पाहिलं. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानावरती सुरू आहे. एकशे 6 धावा बनल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 75 बनल्या गेल्या. अगम विनियर्स या संघाने 31 धाव्यांनी ती मॅच जिंकली होती आणि तिथे प्रणव पल्लोड यांचा हल्लाबोल पाहायला मिळाला होता पहिल्या इनिंग मध्ये. लीग मधली शेवटची मॅच खेळण्याची संधी मिळाली प्रणव पल्लोड यांना, परंतु अतिशय चांगली इनिंग. 32 बॉल मध्ये 79 धाव्यांची वादळी खेळी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मॅच नंबर 41. तुझ्या हाताने मांग भरून दे. 53 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 षटकार आपण पाहिले प्रणव पल्लोड यांच्या बॅटमधून. सिक्सर किंग आहेत. इथे ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अंदाज तिथे लावला, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाही. कॅरी झाला होता त्यांच्यापर्यंत बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली देखील पोहोचले होते. सेल तिथे अंदाज लावू शकले नाही. 2 धावाल्या, 2 धाव्याने धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती. आस्किंग रन रेट 10.55. कमालीचा स्विच हिट आहे हा. स्विच नाही तर स्वीट हिट आहे आणि इथे आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार मिळेल. इथे हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. चौकारानंतर लगेच एकेरी धाव
पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती, 41 धावा. 27 मध्ये 46 अजून देखील पाहिजेत. पवन पोखरना बॉलिंग ट्रॅकवरती 27 बॉल 46 धावेंची आवश्यकता. कृष्णा पटेल आणि पुनीत पटेल हे जोडी मैदानावरती आहे. बॅकफुटला गेलेत, बॉल पॉइंटला खेळलेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42, 42. लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. इथे हवेत बॉल. लॉंग ऑन रिझनला मनोज चोपडा आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 43, 43. लॉस ऑफ द 2 विकेट. बॅकफुटला गेलेत. इथे एका धावेचा प्रयत्न. एक धाव अतिशय आरामात मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 44. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अस्किंग रन रेट आपण पाहतोय 10.75 धावा. ते वाढताना पाहायला मिळाले सातत्याने या मॅच मध्ये आणि सुरुवातीपासून तिथेच आहे. 24 बॉल आणि 43 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल 43 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. फुलटास बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45, 45. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा शोधाव्या लागतील पाटीदार वॉरियर्स या संघाला. इथे स्कूप करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. थोडंसं फंबल झालं आणि त्या माध्यमातून एक धाव लगेच अर्जित झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत 46. आता आस्किंग रन रेट 11च्या पुढे गेले. 22 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. फटका हा देखील चांगला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळेल. एकापेक्षा जास्त काहीही नाहीये. 21 बॉल मध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका शोधावा लागेल. त्या व्यतिरिक्त एकेरी धावा तुम्हाला धावाव्या लागतील. क्षेत्ररक्षकांवरती थोडासा दबाव तुम्हाला टाकावा लागेल आणि एका धावेला 2 धाव्यांमध्ये 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मोठा फटका इथे खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. लेंथ अगदी पुढ्यात होती. स्टंप टू स्टंप लाईन आणि इथे लाईन मिस केली फलंदाजाने आणि त्रिफळाचीत झालेत. 1 मोर विकेट. फलंदाज बाद. दबाव वाढला होता फलंदाजावरती आपण पाहतोय आणि
तिथे विकेट आली आहे. 47 लॉस ऑफ द 3 विकेट. चिराग बडेरा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. 20 मध्ये 40 पाहिजेत, परंतु क्षमता आहे. कृष्णा पटेल आणि चिराग बडेरा या दोघांकडे क्षमता आहे. 7 विकेट हातामध्ये आहेत. रौनक भंडारी 2 सफलता त्याने अर्जित केल्यात. इथे देखील एक धाव तर अतिशय सहज मिळेल. ऑन साइडला हा बॉल गेलाय. काऊ कॉर्नर रिजनला डीप मध्ये बॉल जातो. क्षेत्ररक्षक इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर होता चिराग बडेरे यांचा, परंतु नकार दिला कृष्ण पटेल यांनी. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती 49. अठरा बॉल 38 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 38 धावा अजून देखील आवश्यक आहेत. मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटचं एज लागले. डॉट बॉल आहे. मनोज चोपडा नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती हसमुख असतात, हसत राहतात. ही त्यांची खासियत आहे. मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट आलाय. बॅकफुट लागलेत. फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण प्रयत्नांचे पूर्ण मार्क त्यांना दिले पाहिजेत, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. फुलरलेनचा बॉल. आपण समोरच्या दिशेने खेळत फलंदाज. इथे हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अचूक झेल तिथे पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतील. आनंद बल्लोटा यांनी झेल टिपलाय.
14 बॉलमध्ये 33 धावा अजून देखील आवश्यक आहेत. नवीन फलंदाज रिमेश राज मैदानामध्ये आहेत. 2 धावा इथे उपलब्ध आहेत आणि त्या पूर्ण देखील केल्या जातील. तेरा बॉलमध्ये 31 धावेंची आवश्यकता आहे. निमेश राज यांच्याकडे क्षमता आहे. इंजर्ड थोडेसे होते निमेश राज, ते देखील आज मैदानावरती उतरले. चांगला बॉल इथे आपण पाहतोय. बॅटच्या अगदी जवळून गेलाय. तेच सांगतायत तिथे 56 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 मिनिटांमध्ये 2 षटके इथे पूर्ण करायची. 56 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 मध्ये 31 पाहिजेत. छप्पन्न धावा धावपलकावरती 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आज डीजे वाला जोमात आहे जे ऑपरेट करतायत ते. इथे फटका चांगला आहे आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावेंचा प्रयत्न आणि फलंदाज निमेश राज तिथे धावबाद होते. नवीन फलंदाज दर्शन मुनोत मैदानामध्ये आहेत. तर विनंती आहे, एंट्री गेट मध्ये ज्या लाईट आहेत त्या लाईट आपण थोड्याशा उलट्या डायरेक्शनने फिरवायच्यात. समोर खेळाडूंना त्याच्यामुळे अडचण निर्माण होते. अकरा बॉल मध्ये 30 धावेंची आवश्यकता आहे. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल. आणखी एक फलंदाज धावबाद. विकेट. अजून एक रनआउट ऑन होता तिथे, परंतु आता फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत.
हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षक तिथे आले. बॉलच्या खाली कॉलिंग महत्वाचं होतं. मनोज चोपडा सांगतात माझा कॅच, सिद्धेश मुलं देखील सांगतात मी देखील आलो होतो. कॉलिंग महत्वाचं होतं. चेल इथे ड्रॉप झालाय आणि बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय. ऑप्शनच्या बाहेर वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. इथूनही पुनरागमन होऊ शकतं का? तर होऊ शकतं. क्रिकेट आहे, इथे सर्व गोष्टी शक्य आहेत, सर्व पॉसिबिलिटीज काही होऊ शकतं. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 2चा कॉल आहे. फलंदाज धावबाद, आणखी एक विकेट धावबाद स्वरूपामध्ये येते. हिल टिपला, आणखी एक विकेट, फलंदाज बाद. शेवटचे 21 धाब्यांची आवश्यकता. इथे ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. आज बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 20 धाबा. सचिन मुनत आणि नितीन मुनत ही जोडी मैदानावरती आहे. डॉट बॉल आणखी एक आलाय. आता 4 मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉल शिल्लक आहेत, 20 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखी एक सफलता. आता या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. नऊ खेळाडू बाद झालेत. 67. फलंदाज बाद आहे. आपण पाहतोय जोरदार अपील इथे झाली आणि रिव्ह्यू त्याने स्ट्रेट अवे रिव्ह्यू साठी कॉल केलाय. चेक केलं जाईल. आता डिफ्लेक्शन तिथे चेक होईल.
वॉरियर्स संघ इथे जिंकलेला आहे. अभिनंदन टीम क्वालिटी वॉरियर्स आणि हार्ड लक टीम पाटीदार वॉरियर्स. 16 धाब्यांनी क्वालिटी वॉरियर्स हा संघ जिंकलाय. अभिनंदन टीम. हॅलो, चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आपण लगेच यायचंय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन लगेच होणार आहे. क्वालिटी वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स